विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण तुमच्यासाठी सगळ्यांना माहितच आहे की आता जी एमपीएससी ग्रुप सी फार मोठी जाहिरात आपल्यासाठी असलेली सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे। ती जाहिरात नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच्यामध्ये अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ही आहे की आयोगाने त्याच्यामध्ये अजून जास्त काही जे पद आहेत ते ऍड केलेले आहे आणि असे अपेक्षित आहे की ती ऍड जी आहे म्हणजे सध्या आता 6000च्या जवळपास ते पदे झालेली आहे, त्याच्याही पेक्षा अजून जास्त पद वाढू शकतात, म्हणून आपल्यासाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे। तर त्याच अनुषंगाने आता संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे आपली 2026-27 ची जी प्रिलिम्स होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर त्या अनुषंगाने आपण आता आज आपलं सिलेबसचं जे डिकोडिंग आहे मग त्याच्यामध्ये आपण स्पेशल जिओग्राफीचं जे डिकोडिंग आहे ते बघणार आहोत। तत्पूर्वी आपण काय करूया, एक थोडं हे बघू की आता ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता रिसेंट मध्ये म्हणजे जे आता शुद्धीपत्रक आयोगाने काढलं होतं त्याच्यामध्ये टोटल 3088 पदं जी आहे ती आपल्याला ऍड झालेली। 22 जुलैला जे शुद्धीपत्रक आलं आयोगाचं त्याच्यामध्ये 3088 पदं ऍड झालेली आहे। मूळ जाहिरात होती 2619 पदांची, तर आता टोटल 5707। ठीक आहे, एवढी पदं जी आहे ती म्हणजे एक 5500 प्लस गेली आहे, काही दिवसात ती 6000 प्लसच जाणार आहे। तर ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे। ठीक आहे, जवळपास आता प्लस 118% वाढ जी आहे ती आपण बघितली की पद किती मोठ्या प्रमाणात वाढल्या। त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, ग्राहक आयोगाची पदे आहे, दुय्यम निरीक्षक आहे, सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी आहे, कर सहाय्यक आहे, तलाठी ग्राम महसूल अधिकारी, जे सगळ्यांना खूप आतुरता होती बऱ्याच दिवसांपासून। बरेच महाराष्ट्रातील विद्यार्थी या जाहिरातीची वाट बघत होते, तर ती आली आहे 1539 पद आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससी आयोगाकडे आली आहे आणि लिपिक टंकलेखकचे पण 2500 म्हणजे 2592 च्या जवळपास जे पदं आहेत ती आहे टोटल। तर ही फार मोठी सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे। तर ही सुवर्ण संधी आपल्याला आता खरंच अपॉर्च्युनिटी तर फार मोठी आहे, तर मग त्याला आपण गोल्डन अपॉर्च्युनिटी मध्ये कसे कन्वर्ट करतो हे आपल्या सगळ्यांवर डिपेंड, म्हणजे आपल्या अभ्यासावर आपल्या मेहनतीवर डिपेंड असते। ठीक आहे, आता ज्या पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अजून एक महत्त्वाची गोष्ट की अर्ज ज्यांनी भरले नसतील अजूनही अर्ज, त्यांच्यासाठी शेवटची जी डेट आहे ती 5 ऑगस्ट 2026 म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही भरू शकता। परीक्षा आपली 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आयोगाने ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा होणार आहे। आता ऑनलाईन पद्धतीने जे आधी निर्णय घेतला होता आयोगाने तो कॅन्सल करून आपली जी एक्झाम आहे ती यावेळेस ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे। तर सगळ्यांना माहिती आहे 23 जुलैला जे आहे ते ऑफिशियली याचे जे पसंती क्रमांक सुविधा सुरू त्यांनी केली, नंतर 5 ऑगस्टला आता अर्जाची अंतिम मुदत, कारण जे नवीन पद जे ऍड झाले म्हणजे काही लोकांनी आधी जी 17 तारीख होती ना, 17 जुलै होती अंतिम डेट, तर ती आता 5 ऑगस्ट केली कारण नवीन जे पद ऍड झाले मग त्याचे आता पद ऍड जे लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी ते आपोआपच आता ते ऑप्शन जे आहेत ते टिक करून आलेले आहे। सेंटर वगैरे काही ज्यांनी फीज पे केली होती, जे भरले होते फीज वगैरे, आणि सेंटरचं पण आधी यांनी सेंटर दिले नव्हते ऑनलाईनचा निर्णय घेतल्यामुळे, नंतर जसा तो निर्णय रद्द करण्यात आला नंतर आपल्याला सेंटर प्रेफरन्स पण आता देता येऊ शकते। तर ज्या लोकांनी अजूनही ते चेंजेस केले नाही त्यांनी करून घ्या, 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे अजूनही टाइम आहे। शुल्क भरण्याची जी लास्ट डेट आहे ती 7 ऑगस्ट आहे। पेपर सगळ्यांना माहिती आहे 25 ऑक्टोबर आणि मेन्स जी आहे आपली ती होणार आहे 27 डिसेंबरला। ठीक आहे, तर आता त्या अनुषंगानेच आपण आपल्यासाठी आता आयोगाने संधी तर आपल्याला फार मोठी दिलेली, आपले जाहिरात पण फार मोठी आहे। ठीक आहे, तर आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला अभ्यास पण त्या लेवलचा करावा लागणार आहे। प्रिलिम्स आपली 25 ऑक्टोबर, तर त्या दृष्टिकोनातून आज आपण पहिले तर आपण प्रिलिम्स फोकस करूया। आज आपण जे डिकोडिंग बघणार आहोत जिओग्राफीच्या सिलेबसचं, ठीक आहे, तर ते आपण प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत। आता बघा की सगळ्यांना माहिती आहे की आपला टोटल जे प्रिलिम्सचा पेपर आहे तो 100 मार्क्सचा असतो। ठीक आहे, त्याच्यामध्ये आता प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे वेटेज आहे। आता काही विद्यार्थी नवीन आहे किंवा काही स्पेशल क्राऊड जो फक्त सरळ सेवा भरतीची प्रिपरेशन करत होता, पण आता ही सरळ सेवा भरती स्पेशली तलाठी, आता तलाठी भरतीचं जे विद्यार्थी फक्त तलाठी भरती करत होते आता त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असणार आहे, तर त्यांनाही मदत व्हावी आणि जे ऑलरेडी विद्यार्थी एमपीएससी करतात किंवा ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आज आपण हे डिकोडिंग घेऊन आलेलो आहे। अनालिसिस आपण डिटेल बघणार आहोत। त्याच्यामध्ये जिओग्राफीला म्हणजे भूगोलाला किती वेटेज आहे, तर 10 मार्काचं वेटेज आहे, प्रिलिम्सला पण आणि मेन्सला पण। आता याच्यामध्ये 10 पैकी 9
म्हणजे तसं तर जनरली 8-9 तर आरामात आपण घेऊ शकतो मार्क्स. मग त्यासाठी आपण आता आजची जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे की यावर्षी आता हे गेल्या 2-3 वर्षामध्ये आयोगाचा ट्रेंड कसा बदलला आहे. त्याच्या आधी एक फिक्स पॅटर्न होता, पण 24 पासून एक आपण ऑब्झर्व केलं असेल की आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये बरेचसे चेंजेस आले आहे. यावर्षी 25-26 मध्ये ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेले आहे. ते कंबाईनची प्रिलिम्स असो, मेन्स असो, ठीक आहे, किंवा राज्यसेवेचंही आपण बघितलेलं आहे, पण फार मोठ्या प्रमाणात शिफ्ट आलेला आहे आता. म्हणजे एक जे ट्रेडिशनल वे होता आयोगाचा प्रश्न विचारण्याचा तो आपल्याला पूर्णपणे आता हळूहळू चेंज होताना दिसतोय. तर मग त्या अनुषंगाने आपल्याला पण आपल्या अभ्यासाची जी पद्धत आहे ती चेंज करण्याची फार जास्त गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक काय लागतं, अनालिसिस लागतं की कशा प्रकारे आयोग जो आहे, आयोगाचा ट्रेंड जो आहे तो शिफ्ट होतो आहे, मायक्रो लेवलला कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मग याच्यासाठी आपल्याला अनालिसिस हवं असतं. तेच अनालिसिस आज आपण बघणार आहोत. हे तुम्हाला फार जास्त बेनिफिशियल ठरणार आहे, कारण कधी पण आपण जेव्हा अभ्यास करतो त्याच्यासाठी सुरुवातीला अनालिसिस असणं फार गरजेचं आहे. नाहीतर फक्त अभ्यास करतोय अशाने आपली एक्झाम क्रॅक होऊ शकत नाही. सगळ्यात आपली पहिली जी स्टेप आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते पहिले अनालिसिस असते, कारण तुम्हाला PYQ बेस्ट टीचर आहे आपल्याला ते सांगू शकतं की सध्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे आणि पुढे अपेक्षित काय आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. आता बघा, आयोगाचा जो अधिकृत अभ्यासक्रम आहे, म्हणजे जो सिलेबस आहे वेबसाईटवर दिलेला, तो आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ठीक आहे, आता इथे यांनी मेन्शन काय केलंय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे भारत महाराष्ट्र आपण बघणार आहोत, पण महाराष्ट्र विशेष म्हणजे महाराष्ट्रावर भर दिलेला आहे कंबाईन मध्ये. राज्यसेवेमध्ये महाराष्ट्रावर एवढा भर नाही, पण कंबाईन मध्ये महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासक्रमासह आपल्याला सांगितलंय. प्लस त्याच्यामध्ये जगातील विभाग. आता विषय काय बघा की जगाच्या भूगोलावर एखादा प्रश्न, म्हणजे तो आपल्यासाठी एक सरप्राईजच असतं, कधीतरी एखादा प्रश्न आयोग विचारते, पण त्यांनी मेन्शन केलंय थोडाफार आपल्याला तेही बघावं लागणार आहे. पण आपला जास्तीत जास्त फोकस जो आहे भारत, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला की महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता एक शॉर्ट डिकोडिंग बघा, हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. आता एक याच्यामध्ये की जग जरी आहे, मी तुम्हाला आताच सांगितले, तरी प्रश्न हे आपल्याला महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर भारत या क्रमानेच आपल्याला बघायला मिळतात. आता डिकोड जे केले आहे त्याच्यातील अचूक फोकस म्हणजे PYQ ट्रेंड्स. आपण नेहमी काय म्हणतो की आपल्याला PYQ अनालिसिस बघणं गरजेचं आहे, PYQ अनालिसिस बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये एक जर ऑब्झर्व केलं की याच्या आधी जे प्रश्न येत होते, मग त्यातलेच आताही कुठल्या टॉपिकवर आयोगाने अजूनही कंटिन्युटी मेंटेन केली, म्हणजे कुठले तेच टॉपिक जे यावर्षीही ह्या 2-3 वर्षात आयोगाने सेम टॉपिकवर प्रश्न विचारले. तर त्यातील पहिला टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. पहिला कुठला आहे, प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्रातील. मग त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण पुढे बघूया की पर्वतरांग वगैरे जे काही येते ते. नंतर आहे लोकसंख्या. एक मिनिट, तर पहिला आहे प्राकृतिक भूगोल, नंतर आहे लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये स्पेसिफिकली काय विचारतात, 2011ची जी सेन्सस आहे त्याच्याबद्दल. नंतर संसाधने, मग संसाधनांमध्ये खनिजे, जलविद्युत आणि औष्णिक विद्युत प्रकल्प वगैरे ह्या गोष्टी. ठीक आहे, नंतर आहे हवामान आणि मृदा. ठीक आहे, आता याचं जे डिटेल आहे आपण पुढे बघूया, म्हणून मी तुम्हाला फक्त हायलाइटेड 4 पॉइंट्स आहे की जे PYQ ज्याच्यावर आधीही प्रश्न विचारले जात होते आणि आताही 24, 25, 26 या 3ही वर्षी विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया. आता बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्याला लेटेस्ट ट्रेंड बघायचा आहे, तर आपण इथे अनालिसिस तुमच्यासाठी तयार केलेला आहे बघायच्या मध्ये. गट ब 2025, गट क 2025 आणि गट ब 2026 लेटेस्ट अनालिसिस, हे 3ही अनालिसिस आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा की प्रश्नांची संख्या तर कॉन्स्टंट आहे दरवर्षी. मी आता सांगितलं आपल्याला 10च प्रश्न प्रिलिम्सला विचारले जातात. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा पातळी कशी होती, तर 2025 ला मध्यम होती, नंतर पुन्हा गट क 2025 सोपी ते मध्यम होती, गट ब 2026 मध्यम ते कठीण होती. म्हणजे यावर्षीचे पेपरची लेवल होती 2026 ची ती मीडियम टू थोडी डिफिकल्ट होती. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी मध्यम होती, आणि ग्रुप सी ची सोपी ते मध्यम होती. आता याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी का आपण एकत्र बघतो आहोत की कुठे तर आता आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सिलेबस सेमच आहे, म्हणून आपल्याला ह्या अनालिसिस वरूनच आपल्याला पुढची तयारी जी आहे ती आपल्याला करायची आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये ग्रुप बीचं पण आपण जे अनालिसिस आहे ते ऍड केलेलं आहे. आता बघा
एक ग्रुप बी 2025 आधी बघूया आपण. याच्यामध्ये बघा प्राकृतिक भूगोल, डोंगररांगांचा क्रम, हवामान यावर संकलनात्मक प्रश्न म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न विचारण्यात आलेले आहे. प्राकृतिक भूगोलावर आधी कसे होते, फॅक्ट्स विचारायचे, सिंगल वन लाईनर एखादा प्रश्न विचारला म्हणजे एक प्रश्न विचारला त्याच्यावर आपल्याला डिरेक्टली फॅक्ट्स माहितच असतात. पण आता कन्सेप्च्युअल आले, डोंगर रांगांचा क्रम विचारतात कधी कधी. आता असं नाहीये ना की आपण प्रत्येकच दिशेचा पाठ करून ठेवतो, कधी उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारू शकतात, कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारू शकतात. मग हे कुठेतरी असे जे प्रश्न असतात ह्या प्रश्न आपण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी पाठ होऊ शकत नाही. मग याच्यासाठी नकाशासारख्या ज्या गोष्टी आहे, मॅपिंग जे आहे ते आपली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि नंतर बघा गट क 2025 त्याच्यामध्ये जलविद्युत प्रकल्प, नद्या, शहरे आणि तलाव यांच्या जोड्या, म्हणजे इथे थोडा ट्रेंड आपल्याला अजून शिफ्ट झालेला बघायला मिळतो. म्हणजे जलविद्युत प्रकल्प आधी पण आता अजून जास्त डिफिकल्ट लेवल अशी वाढली आहे की डिटेलमध्ये आधी मेन विचारायचे पण आता रॅन्डम कुठल्याही जिल्ह्यामधले विचारतात. ठीक आहे. तर असे म्हणजे त्याच्यामध्ये थोडे हे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. तलाव मग ते कुठल्या शहरामध्ये आहे ह्या गोष्टी. नंतर आता या वर्षीचं महत्वाचं, आता बघा आपल्याला हा जो आहे गट ब 2026 लेटेस्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 वर्षापेक्षाही ह्या पेपरचं कारण आहे त्याला की अत्यंत यावर्षी जे आहे ना मायक्रो लेवल, एकदम मायक्रो लेवलचे जे फॅक्ट्स होते त्याच्यावर भर आपल्याला बघायला मिळतो. एकदम शिफ्ट होता या वर्षीच्या पेपरमध्ये. याच्यामध्ये बघा आता एक्झाम्पल बघूया आपण. आंब्याच्या जाती आणि त्याचे विकसित वर्ष विचारले होते. आपण एवढं एक्सपेक्ट करतो आपण की हे मेन्सला विचारतील, पण यावर्षी त्यांनी हे प्रिलिम्सला विचारलं. देन 2011ची जनगणना जी सेन्सस होती त्याची तंतोतंत आकडेवारी सुद्धा विचारली. ठीक आहे. हे पुन्हा डिटेल आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. पण मी तुम्हाला सांगते की हे जे यावर्षीचा जो पेपर होता यावरून आपल्याला खूप जास्त म्हणजे बारकावे लक्षात घ्यावे लागणार आहे त्या पेपरचे की मायक्रो लेवलला आयोग शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे. तर हेच 3 वर्षाचे अनालिसिस आता आपल्याला मदत करणार आहे की आपण कशा प्रकारे आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर आपण भर द्यायला पाहिजे. ओके. तर आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता निष्कर्ष जो आहे, हा जो चार्ट आहे याचं एकच कन्क्लुजन आहे की आयोगाचा मोर्चा जुन्या सरळ प्रश्नाकडून अप्लाइड आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे अप्लाइड आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक प्रश्नाकडे वळलेला आहे. म्हणजे आधी कसं होतं की सरळ प्रश्न पाठ असले की काय उत्तर माहिती असेल तर एकदम इझी किंवा थोडी लेवल पण थोडी इझी होती. पण आता अप्लाइड प्लस तुलनात्मक म्हणजे तुम्हाला तुमचा कन्सेप्ट अप्लाइड करून बघायचा आहे आणि कंपॅरेटिव्हली थोडं कंपॅरेटिव्ह पण स्टडी करणं गरजेचं आहे, तरच आता आपला स्कोर येऊ शकतो. हे याच्यावरून आपल्याला ह्या 3 वर्षाच्या याच्यावरून अनालिसिस वरून आपल्याला एक कन्क्लुजन मिळालेलं आहे. आता बघा की गट ब, मी आताच तुम्हाला काय म्हटलं का जो 26चा पेपर होता हा खूप मोठा आपल्यासाठी जो आहे एक टीचर असल्यासारखा आहे की याच्यावरूनच आपल्याला ग्रुप सी ची म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सी 25 तर आपल्याला त्याच्यातून तर गोष्टी लक्षात घ्यायच्याच आहे. पण 2026चा जो ग्रुप बी चा होता जो या वर्षी झालेला आहे त्याच्यावरून आपल्याला सगळ्यात जास्त लक्षात येणार आहे की आता येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहे किंवा कुठल्या टॉपिकवर आपण भर देणं गरजेचं आहे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की मायक्रो डेटा आणि कृषी भूगोल म्हणजे आपण जे अनालिसिस मध्ये आपण त्याच्यानुसार आपल्याला हे लक्षात आलंय की जो कृषी ऍग्रिकल्चर जो हा चॅप्टर आहे किंवा कृषी आहे याच्यामध्ये आधी ना प्रश्न विचारले तर कुठल्या याचं उत्पादन जास्त आहे, कुठल्या राज्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, असे बेसिक प्रश्न असायचे. आता बघा यावर्षी मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या ज्या जाती आहे त्या ज्या विकसित केल्या त्याचे नावं विचारले. म्हणजे हे खूप जास्त डिटेलमध्ये झालं. रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण सम्राट आणि त्याचे विकसित वर्ष सुद्धा विचारले. मग याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आता आपल्याला कृषी चॅप्टर किती डिटेलमध्ये अभ्यासावं लागणार आहे, महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. देन सेन्सस जनगणनेची सखोलता 2011. आधी जनगणनेवर कसे प्रश्न विचारले जायचे आपल्याला माहिती आहे. घनता कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड असेल तर कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे, लिंग गुणोत्तर आहे, लोकसंख्या सर्वात कमी सर्वात जास्त. ठीक आहे. अशी इझी आणि हा आपल्याला एक ट्रेंड माहिती होता आयोगाचा. पण आता तसं नाही. आता यावर्षी बघा मुस्लिम लोकसंख्येची एक्झॅक्ट टक्केवारी विचारली. ठीक आहे. देन 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बाललिंग गुणोत्तर आहे त्याच्यातील अव्वल 10 राज्य त्यांचा क्रम. आता तुम्ही पहिले 2-3 राज्य पाठ कराल. ठीक आहे. मॅक्स टू मॅक्स आपण म्हणू की 5-10 राज्य. हा कंपॅरेटिव्ह स्टडी झाला ना मग, कारण 10 राज्य तुम्ही पाठ नाही करू शकत पण एक कंपॅरिझननी थोड्या ट्रिकनी. मग आता जिओग्राफी म्हणजे भूगोल हा विषय असा झालाय की नकाशा, ट्रिक प्लस तुमचं मायक्रो लेवलचं अनालिसिस या 3 गोष्टींचा जर तुम्ही आता मेळ घातला तरच तुमचे जे आहे आता प्रिलिम्स तुमची
कुठलाही सब्जेक्ट असो, जिओग्राफीचं मेनली सांगते, पण बाकीही सब्जेक्ट जर आपण तरच तुमची प्रिलिम्स क्रॅक होऊ शकते. कारण आता आयोग हा बऱ्याच लेवलला जो आहे आपल्याला बदललेला दिसतोय, मायक्रो लेवलला गेलेला दिसतो आहे. ठीक आहे. नंतर पुढे बघा, जिल्ह्यांची वर्णनात्मक ओळख. आता याच वर्षीचा प्रश्न आहे. त्यांनी काय धुळे शहरावर होतं, सॉरी धुळे नाही, ठाणेवर होतं. त्यांनी काय विचारलं होतं, थेट नाव नाही विचारलं. आधी काय विचारायचे, तलावांचे शहर कोणते, बस एवढं. त्याच्यावरून सगळ्यांना माहिती होतं की ठाणे आहे. आता काय की त्यांनी तलावांचे शहर प्लस शस्त्रनिर्मिती कारखाना आहे तिथे प्लस मुळशी जातीचे गवत आढळते. आता एखाद्याला माहिती असेल ना की तलावाचे शहर म्हणजे ठाणे आहे, पण एखाद्या व्यक्तीला ते कन्फ्युज, डाऊट, सेल्फ डाऊट कसा बघा की तुम्हाला आयोग कसं काय कन्फ्युजन मध्ये टाकतं की शस्त्रनिर्मिती कारखाना. आपण थोडा विचार करतो की ठाण्याला शस्त्रनिर्मिती कारखाना आहे का, मुळशी जातीचे गवत, म्हणजे इथे आपण थोडं म्हणजे 50-50. मग आपण त्या घाईमध्ये जर तिथेच भंडारा असेल, तलावांचा जिल्हा आहे, सॉरी गोंदिया तलावांचा जिल्हा आहे, ठीक आहे, जर ऑप्शन मध्ये गोंदिया असेल, तुम्हाला वाटू शकतं की शस्त्रनिर्मिती कारखाना, आणि गोंदिया गडचिरोली हा जो भाग आहे म्हणजे पूर्व विदर्भ, जंगलांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. आपण ठाणेबद्दल जरी इथे याची म्हणजे ठाणे, मुंबई वगैरे या रिजन मध्ये झाडांची संख्या जास्त आहे, पण म्हणजे वृक्ष वन प्रमाण जे आहे बरं, पण ऍज कम्पेअर टू पूर्व विदर्भ तर नाही ना. मग आपल्याला कुठेतरी तोही डाऊट होतो की गवत वगैरे ह्या प्रकारचं आढळत असेल का ठाणेमध्ये. मग आपण अशा याच्यात काय होऊ शकतो की आपण कन्फ्युजन मध्ये म्हणा किंवा एक डाऊट निर्माण झाल्यामुळे गोंदिया टिक करून येऊ शकतो. ठीक आहे. मग हाच आपल्यासाठी ट्रॅप असतो. म्हणून असे जे आहे आता ह्या ज्या गोष्टी आहे किंवा हे जे मायक्रो लेवलला आयोग गेला आहे तिथे आता आपल्यालाही थोडं डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. जर एखादं शहर दिलंय तर अवतीभोवतीच्या त्याच्या बाकीही गोष्टी ज्या एक्सपेक्टेड आहे आयोग विचारू शकतं तेही अभ्यासणं गरजेचं आहे. नंतर आहे प्राकृतिक भूगोल आणि नद्या. कोकण किनार, यावर्षी खलाटी वलाटीवर प्रश्न, खलाटीवर होतं डिरेक्टली विचारलेलं. ठीक आहे. आधी एवढं नाही विचारायचं कोकण किनारपट्टीबद्दल. आता त्यांनी विचारलंय की खलाटी आहे की वलाटी होतं. ईशान्य महाराष्ट्रातील डोंगर रांगा, दरे कसा आणि गाडना, याच्यावर एक डिरेक्टली प्रश्न आला होता. नंतर सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट जाणवली की 25 मध्ये त्यांनी काय केलं होतं की सुरुवात केली होती, सतलज नदीचा उगम विचारला होता. पण उगम पण डिरेक्टली नव्हता विचारला, स्टेटमेंट बेस होतं. राकस सरोवर, खिंड विचारली होती. ठीक आहे. मग याच्यावरून एक लक्षात आलं होतं की पुढच्या वर्षी पण अशा प्रकारे प्रश्न येण्याचे चान्सेस आहे हिमालयामधील ज्या नद्या आहेत त्याच्यावर. बघा, सियाचीन हिम नदी, शोक नदी खोरे. ठीक आहे. आता सियाचीन हिम नदी खोरं म्हणजे तिचा उगम विचारला होता. ठीक आहे. आणि गेल्या 2-3 वर्षापासून सियाचीन आहे, गंगोत्री आहे, अशा नद्यांवर प्रश्न येत आहे. मग कुठेतरी आपल्याला तो जो हिमालयीन पर्वतरांगा आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये पर्वतरांगा अभ्यासतो, नंतर आपण नदी प्रणाली अभ्यासतो, ब्रह्मपुत्र, सिंधू आणि गंगा, ह्या 3 अभ्यासतो. पण आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हिम नद्यांबद्दल जात नाही किंवा सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहे त्याच्या डिटेलमध्ये आपण उगमस्थान, ज्या उपनद्यांचं उगमस्थान आपण अभ्यासत नाही एवढं, कारण आपल्याला असं वाटतं की सिंधू नदीबद्दल विचारणार किंवा डाव्या साईडच्या उपनद्या आणि उजव्या साईडच्या उपनद्या एवढंच विचारणार. ठीक आहे. किंवा गंगा असू दे अथवा ब्रह्मपुत्र असू द्या, पण आता ते उपनद्यांची उगम, मग त्या उगमाचंही जर 2-3 याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शन दिलं असेल तर ते हे लक्षात घेणं आपल्याला आता जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सेम आता मग ते हिम नद्यांबद्दल विचारायला लागलेले आहे. तर हा जो आहे या वर्षीच्या पेपरचा हा शिफ्ट आहे महत्वाचा. हे 4 पॉइंट्स वरून आपल्याला लक्षात येतो. मग आता केवळ आपल्याला वरवरचे वाचन चालणार नाही, तर बिटवीन द लाईन्स आपल्याला आता अभ्यास करणं फार जास्त गरजेचं आहे, हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. ठीक आहे. आता पुढे अजून की सर्वाधिक गुण देणारे. मग आता याच्यामध्ये आपण काय बघितलं की 3 वर्षाचा अनालिसिस, या वर्षाचा शिफ्ट बघितला. मग आता याच्यामध्ये आपल्याला असे कुठले कुठले महत्वाचे टॉपिक आहे जे आपल्याला अल्ट्रा इम्पॉर्टंट आहे आणि ते सर्वाधिक गुण देऊ शकतात, एक PYQ अनालिसिस केलं त्याच्यावरून. आताच मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं की प्राकृतिक भूगोल. मग त्याच्यामध्ये आता प्राकृतिक भूगोल मध्ये बघा, प्राकृतिक महाराष्ट्राचा प्लस भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये दोन्ही आला. सॉरी, भारत पण आला आणि महाराष्ट्र पण आला. आता मग त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, तर कोकण किनारपट्टी आहे, सह्याद्रीच्या उपरांगा आहे, ईशान्य महाराष्ट्रातील टेकड्या आहे, शिखर घाट आणि त्यांचे उंची क्रमांक. ठीक आहे. 1 मिनिट. आता ह्याच्यामध्ये अजून डिटेल दिलाय बघा. आता हे 4च पॉइंट आहे, हे 4 पॉइंटच आपण डिटेल बघूया. आता बघा, प्राकृतिक भूगोलमध्ये आताच मी तुम्हाला काय सांगितलं की भारत आणि महाराष्ट्र. मग त्याच्यामध्ये बघा काय काय, तर ईशान्य महाराष्ट्रातील डोंगर रांगा. ठीक आहे. त्याच्यामध्ये सातना, गाळणा, अक्राणी, दरेकसा प्लस उत्तरेकडच्या पण आहेत काही काही डोंगर रांगा. ठीक आहे. त्या पण बघायच्या आहेत, त्या पण अभ्यासायच्या आहे. देन सियाचीन आताच बघितलं, हिम नद्या, खलाटी वलाटी, शिखरांचा उंचीनुसार क्रम, घाट आणि
घाट त्याचे रस्ते कुठून म्हणजे कुठला घाट कुठल्या दोन शहरांना जोडतो हे आणि त्याच्या जोड्या विचारतात. पण आता ट्रेंड बघा कसा शिफ्ट झालाय की डोंगर रांगा शिखरे त्यांनी वेगळी केलेली नदी खोरे हा आयोगाचा गोल्डन टॉपिक आहे. घाटांच्या जोड्या 100% विचारल्या जातात. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी कधी ना कधी म्हणजे एक तर ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये एक तरी प्रश्न हा घाटांच्या जोड्यांवर असतो. मग तो एक टॉपिक फिक्स आहे. देन आपल्याला काय विचारतात की हे डोंगररांगा शिखरे आणि त्यांनी वेगळी केलेली नदी खोरे. कधी कधी काय विचारतात की कुठली दोन डोंगररांगांच्या दरम्यान कुठली नदी आहे किंवा कुठल्या नदी खोऱ्या म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यान कुठली डोंगर रांग आहे हे फिक्स आहे. म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. ते स्पेशली विचारतात महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल. ठीक आहे. म्हणजे भारतापेक्षा ते महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारतात. घाट पण महाराष्ट्रातले जास्त विचारतात. ठीक आहे. नंतर आहे मग आता नदी प्रणाली. तर नदी प्रणालीमध्ये बघा की नद्या त्याच्या उपनद्या. आता तापी महाराष्ट्रातील बघायला गेलं तापी पूर्णा तापी वगैरे आहे, नर्मदा आहे, नंतर गोदावरी आहे, भीमा, कृष्णा त्याच्या उपनद्या. मग स्पेशली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की ही जी तापी नदी आहे किंवा गोदावरी नदी आहे तर गोदावरीचे जे उपखोरे आहेत ते 7 उपखोरे आहे. मग त्या 7 उपखोऱ्यांमध्ये पूर्णा, सिंदपणा आहे, मांजरा आहे. आजकाल त्याही नद्यांची उगम विचारायला लागले. मग डावीकडची उपनदी आहे ती गोदावरीची की उजवीकडची आहे. देन आता भारताशी रिलेटेड नदी प्रणालीचं बघायला गेलं मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या आहे ह्या सिंधूच्या ज्या उपनद्या आहेत. ठीक आहे. ह्या सिंधूच्या उपनद्यांचे आता उगमस्थान विचारायला लागले आहे. ठीक आहे. आधी एवढं डिटेल विचारायचं नाही, फक्त दिशा विचारायची की उजवीकडील आहे की डावीकडील आहे. देन भीमा, पैनगंगा, मांजरा नद्यांची खोरी यांच्याबद्दल स्टेटमेंट बेस विचारतात. कधी कधी हे विचारतात की या ज्या 3 नद्या दिल्या याच्यापैकी कुठलीही गोदावरीची उपनदी नाही किंवा तापीची उपनदी नाहीये. मध्ये जर आता वर्धेच्या उपनद्या विचारल्या होत्या ते तर खूपच जास्त डिटेल गेलं होतं. आता वर्धा नदी ही गोदावरीच्या याच्यातील एक खोरा आहे. ठीक आहे. वर्धा आहे जे पूर्ण वगैरे आहे या त्याच्याही उपनद्या विचारल्या होत्या. नंतर त्या कोणत्या जिल्ह्यात होत्या हा पण एक प्रश्न होता. म्हणजे एवढ्या डिटेल लेवलला आता आयोग गेलेला आहे. तर आपल्याला हे जे चॅप्टर आहे म्हणजे हे जे टॉपिक आहे हे तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन आता अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे हे टॉपिक आहे PYQ ट्रेंड म्हणजे हे आहे तसेच आहे. म्हणजे दरवर्षी याच्यावर विचारतात पण आता त्याची डेप्थ वाढलेली आहे. मला हे म्हणायचंय तुम्हाला की डेप्थ आता त्या टॉपिकची खूप जास्त वाढलेली आहे. आता बघा मुख्य नद्यांपेक्षा मी आताच म्हणजे सांगितलं ट्रेंड तोच आहे की उपनद्या हे विचारतात. संगम विचारण्यावर भर वाढलेला आहे. 2 नद्यांचा संगम, त्यांच्या संगमावर म्हणजे त्यांच्या संगमाच्या काठावर याच्यावर संगमावर वसलेली शहरे हे विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या खूप फेवरेट टॉपिक आहे, असतोच याच्यावर प्रश्न. त्याच्यामध्ये 2001 ते 2011 याच्यामध्ये वाढीचा दर विचारतात. आता बघा यांनी याच्यामध्ये यावर्षी मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर विचारला होता. डायरेक्ट आकडेवारी विचारली होती. मग आता हे आपल्याला हे कम्पॅरेटिव्हली म्हणजे फक्त 11ची सेन्सस नाही तर 2001च्या सेन्ससचा पण आपल्याला कम्पॅरेटिव्ह थोडाफार स्टडी. त्याच्यामध्ये दशवार्षिक वृद्धी आहे. आता मुस्लिम पॉप्युलेशन विचारली काय सांगता येते की पुढच्या वर्षी जैन या वर्षात येणाऱ्या एक्झाम मध्ये जैन विचारतील किंवा बौद्ध पॉप्युलेशन बद्दल विचारतील. ठीक आहे. तर मग हे आपण थोडं प्रेडिक्शन करून आपण आता पुढचा अंदाज घेऊन आपण त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की पुढे काय विचारू शकतात. ठीक आहे. तर ते आपल्याला डिटेल अभ्यासणं गरजेचं आहे. हे आपण आपलं सगळं जे डिटेल आहे आपण बॅच मध्ये सगळं सिलेबस मध्ये आपण ते कव्हर करणारच आहोत. नंतर आहे की बाललिंग गुणोत्तरातील राज्य ते विचारले आहे. शेकडा शहरी लोकसंख्या. ठीक आहे. एक तर शहरी लोकसंख्येचं प्रमाण कुठल्या राज्यांमध्ये जास्त आहे किंवा शेकडामध्ये. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये किंवा प्रमाणामध्ये असे 2 याच्यात विचारतात. तर ते दोन्हीही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी 25 मध्ये ऋणात्मक वृद्धी दर असणारे 3 पहिले जिल्हे विचारले होते. आपल्याला एक तर आपण पहिला पाठ करतो किंवा दुसरा कधी कधी तिसरा माहित नसते. आयोगाने जर ऑप्शन मध्ये मग असं दिलं असेल पहिले 2-4 ऑप्शन मध्ये सेम दिले लास्टचा एकच चेंज केला मग अशा वेळेस आपल्याला पहिले 3 किंवा आता मॅक्सिमम मी तर मध्ये 5 जिल्हे पाठ करायचे. काहीच सांगता येत नाही कारण एकदा पहिले 5 जिल्ह्यांचा पण क्रम विचारलेला आहे. आय थिंक लोकसंख्येवरच विचारला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर होता की पहिले 5 जिल्हे सांगा म्हणून. ठीक आहे. तर ते पण 5 जिल्हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर नागरी वस्तीची व्याख्या. आता याच्यामध्ये बघा लोकसंख्या म्हटल्यानंतर आपल्याला फक्त लोकसंख्याच येत नाही. त्याच्यामध्ये नागरी वस्तीचे प्रकार आहे, व्याख्या आहे, नागरी वस्ती म्हणजे काय, कुठले निकष आहे त्याच्यासाठी, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. मग त्या पण आता डिटेल आपल्याला बघणं जे आहे ते गरजेचं आहे. कारण आपल्याला याच्यावरून हे लक्षात येते कारण आता हे जे आहे वस्त्यांचे प्रकार वगैरे त्याच्यावर पण प्रश्न विचारण्याचा जो भर आहे तो दिवसेंदिवस जो आहे हा आयोगाचा तो वाढत चाललेला आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. हे आता ट्रेंड बघायच्या मध्ये शिफ्ट कसा झालेला आहे ट्रेंड.
जनगणनेचे प्रश्न अत्यंत मायक्रो डेटाबेस झालेले आताच मी तुम्हाला सांगितलं. शहरी लोकसंख्या, नागरी वस्तीचे निकष आताच मी बोलली. राज्यांची जिल्ह्यांची आकडेवारी सविस्तर आता पाठ असणे गरजेचेच आहे आणि ह्या गोष्टी पाठच कराव्या लागतात. ह्या काही आपण आता जरी हे भूगोलचा टॉपिक म्हणजे उपघटक आहे भूगोल मधलाच, पण याच्यात काही मॅपचा काही संबंध येत नाही. ठीक आहे, आजच्या गोष्टी प्राकृतिक भूगोलाशी रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये आपण मॅपचा यूज करून लक्षात, पण याच्यात काय लक्षात ठेवणार नाही. एक तर याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं की अथवा डायरेक्ट पाठच करायचं. पाठ असणं फार जास्त गरजेचं आहे, तरच आपला स्कोअर याच्यामध्ये येऊ शकतो अशा टॉपिकमध्ये. ठीक आहे, आता पुढे बघूया. याच्यामध्ये आपण आता मी तुम्हाला लास्ट स्लाइड वरचे जे टॉपिक होते आपण मगाशी हे 3 तर झाले. आता आर्थिक आणि कृषी भूगोल. हा बघा, आर्थिक आणि कृषी भूगोलमध्ये खनिज, तलाव आणि ऊर्जा. आता याच्यामध्ये आंब्याचं जसं आपण आता बघितलं की आंब्याचे वाण विकसित वर्ष हे विचारलं. तसेच त्यांनी डाळिंब संशोधन केंद्र विचारलं होतं. तसेच कुठल्या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले डाळिंब संशोधन केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, किंवा काही स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, वन धोरण आहे एखादं, अशाशी रिलेटेड आता प्रश्न यायला लागले. ठीक आहे, नंतर उत्तर महाराष्ट्रातील सौर ऊर्जा प्रकल्प विचारला. आता बघा, त्यांनी ना सौर ऊर्जा प्रकल्प विचारला होता. त्यांनी कसं विचारलं की सगळ्यात मोठा कुठला होतोय आता महाराष्ट्रामधील. ठीक आहे, धुळे त्याचं आन्सर होतं. आता खूप कमी लोकांना माहित असेल की धुळे म्हणजे प्रस्तावित आहे, वाचलंही असेल ना तर फक्त सगळ्यात मोठा होत आहे. पण जर उत्तर महाराष्ट्र विचारलं तर मग आपण तिथे कन्फ्युज होतो ना. मग असं असायला नको. तिथे कुठेतरी आपण अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही माहित असायला पाहिजे, कारण ते 2-3 लाईन मध्ये विचारलं होतं. मग अशा वेळेस आपल्याला ते माहित असायला पाहिजे. ठीक आहे, जिल्हे जलविद्युत प्रकल्प विचारतात, त्यांच्या जोड्या विचारतात, लोह खनिज साठे ह्यावर तर म्हणजे एवढं जास्त शिफ्ट आता तुम्हाला सांगते की खनिजे यांच्या थेट जोड्यांनी म्हणजे याच्यात आपण मेन्शन केलंय. पण आता त्याच्यामध्ये जर लोह खनिज साठा आहे तर आता आधी चंद्रपूरमध्ये, इन केस आता सपोज चंद्रपूरमध्ये सगळ्यात जास्त आहे, तर चंद्रपूरमधील जे तालुके आहेत कुठल्या तालुक्यांमध्ये किंवा काही ठिकाणी स्पेसिफिक एखादं एरिया असेल त्या रिजनमध्ये ते पण आहे. मग हे या जिल्ह्यामधील आहे की यवतमाळ जिल्ह्यात वणी बद्दल विचारलं होतं, घुग्गुस बद्दल विचारलं होतं. मग हे 3 समजा ठिकाणं दिली आहे. मग हे यवतमाळ जिल्ह्यातील आहे की चंद्रपूर, म्हणजे हे डिटेलमध्ये आता आयोग गेलेला आहे. म्हणजे खनिजे चॅप्टर अभ्यासताना आपल्याला त्या घटकाचा अभ्यास करताना आता त्याच्याही बद्दल आपल्याला डिटेल, आता फक्त जिल्हे लक्षात ठेवून चालणार नाही. कुठले कुठले तालुके महत्वाचे, म्हणजे ते लोह खनिजच नाही, मग कोळसा असो, मॅग्नीज असो, अशी इतर खनिजांबद्दलही आता डिटेल आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे, स्वामीनाथन व्याख्येनुसार कोरडवाहू शेतीचं विचारलं होतं. तर कोरडवाहू शेती किती सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडल्यावर, ठीक आहे, हे आपल्याला माहिती होतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट विचारले वेगळे. मग त्याच्यामध्ये सर्व बरोबर आहे की अ किंवा बज बरोबर आहे. मग याच्याही साठी आपल्याला आता ते आपला मायक्रो लेव्हलचं अनालिसिस असणं गरजेचं आहे. मग आहे हवामान आणि मृदा हा टॉपिक. आता याच्यामध्ये बघा, सलग कोपेन हवामान विभागावर आहे. मग ते भारतातील वर्गीकरण असो अथवा महाराष्ट्रातील असो, त्याच्यामध्ये काय विभागावाईज कुठल्या याच्यात येतात, प्रदेश येतात, ते BS AHW वगैरे जे आहे त्याच्या जोड्या विचारतात. ठीक आहे, मग ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हे तर मी तुम्हाला सांगते, हे तर मॅप शिवाय तुमच्या लक्षातच राहत नाही. मॅप डोळ्यासमोर जर पेपरला प्रश्न आला ना, व्हिज्युअल मेमरीनी बरोबर आठवतं. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, बरोबर म्हणजे अगदी करेक्ट आठवतं. मॅपनी जर आपण ते हायलाईट करू आणि ब्लँक मॅप घ्यायचे, त्याच्यावर ड्रॉ करायचं, हायलाईट करायचं किंवा कलरनी हे करायचं, बरोबर लक्षात राहते. कारण तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकत नाही काही गोष्टी. भारतातील आहे, नंतर महाराष्ट्रातील आहे, त्रिवारचे विभाग आहे वेगवेगळे. ठीक आहे, त्रिवार त्यांनी वर्गीकरण केलेले, असे 2-3 बघायचे आहेत आपल्याला. तसे तर टोटल 5-6 म्हणजे भूगोल तज्ञ जे होऊन गेले त्यांनी केलेले आहे. पण आपल्याला महत्वाचे जास्त कोपेन आणि त्रिवार, ते पण यावर्षी त्यांनी अजून 2-3 म्हणजे यावर्षी एक नवीनच भूगोल तज्ञ आहे, त्यांचे पण विचारलेले आहे. डायरेक्ट प्रकार किती आहे हे विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये पण आता आपल्याला डिटेल जावंच लागणार आहे. पण हे याच्यासाठी ना असे टॉपिक जे ते मॅप, एकच आपल्याला मॅपची जी व्हिज्युअल मेमरी आहे ना, तेच आपल्याला याच्यात मदत करू शकते. कारण नेहमी पाठ राहत म्हणजे लक्षात राहत नाही या गोष्टी. ठीक आहे, तर अशा वेळेस ना अशा टॉपिकचा अभ्यास करताना मॅपचं जास्तीत जास्त मदत घ्यायची. महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत, वायुभाराबाबत आता विधाने विचारायला लागले. मृदाचे जे प्रकार आहे, त्याचा प्रदेश आहे, त्याच्यावर विचारतात. ठीक आहे, आता स्पेशली हे ना महाराष्ट्राबद्दल जास्त विचारतात. याच्यामध्ये कंबाईन मध्ये महाराष्ट्रावर जास्त येते की काळी आहे, जांभी आहे, तांबडी मृदा आहे. कुठल्या रिजन मध्ये, कोकण, पूर्व विदर्भ की उत्तर महाराष्ट्र आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि काही मग प्रादेशिक विभागानुसार पण आपल्याला जे आहे त्याच्यानुसार पण विचारल्या जाते. पश्चिम वायव्य भारतातील लू वारे, आता बघा डायरेक्ट त्यांनी आपल्याला माहित होतं की वायव्य, मग पश्चिम, काही लोक तिथेही कन्फ्युज होऊन जाते. ठीक आहे, मग अशा वेळेस आपले कन्सेप्ट लू वारे जर आहे, मग काय आहे लू वारे म्हणजे काय, त्याचा भारताच्या हवामानावर कसा परिणाम होतो, कुठल्या रिजन मधून येतात, मग ह्या गोष्टी थोडा डिटेल अभ्यास केला तरच समजेल ना. कितीही प्रश्न फिरवला
पण जर तुमचं डिटेल कन्सेप्च्युअल स्टडी जर असेल, असे जे टॉपिक असतात, कितीही फिरवलं तरी आपल्याला तर करेक्ट आन्सर मिळूनच जातात. तेच तुम्ही काही काही गोष्टी जर पाठ केल्या तर मग अशा वेळेस जर आयोगाने स्टेटमेंट जरा जरी फिरवलं तरी आपण कन्फ्युज होतो आणि तिथे आपण चुकतो. मग असे जे टॉपिक असतात, हवामान आहे, ठीक आहे, किंवा बाकीचे काही काही महत्वाच्या गोष्टी ज्या कन्सेप्च्युअल बेसनीच आपण जास्त लक्षात ठेवू शकतो, आणि मॅप, ह्या दोन गोष्टींचा वापर करूनच आपण अशा टॉपिकमध्ये स्कोर चांगला करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं की कोपेनचे हवामान वर्गीकरण त्यांनी वारंवार विचारले, मृदेचे प्रकार हे पण फिक्स आहे, म्हणून हे जे टॉपिक आहे हे आपल्याला व्यवस्थित डिटेल अभ्यास नाही. हे जे आपण 6 टॉपिक बघितले हे फिक्स विचारतात, मग हे आता अजून जास्त डेप्थ मध्ये आपल्याला करावे लागणार आहे. नंतर लास्ट आहे प्रशासकीय व राजकीय भूगोल, तो पण भारताचा आणि महाराष्ट्राचा. मग त्याच्यामध्ये शहर एकत्रीकरण आहे, भारताची सर्वाधिक लांब सीमा असलेला देश विचारतात, किती देशांची सीमा भारताला लागून आहे हे विचारतात, किंवा महाराष्ट्रातील एखादा जिल्हा आहे, एखाद्या जिल्ह्याला सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्याला किती राज्यांची सीमा लागून आहे, ठीक आहे, किंवा महाराष्ट्राला किती टोटल राज्यांची सीमा लागून आहे, असे प्रश्न विचारू शकतात. मग ह्या गोष्टी पाठपेक्षा ह्या मॅपवरून डिरेक्टली मॅप आहे, महाराष्ट्राचा मॅप आहे, कुठले कुठले राज्य कुठल्या कुठल्या दिशेने, हे पण महत्वाचं आहे, कुठल्या दिशेने कुठले राज्य आहे, कधी वायव्य विचारतील, कधी महाराष्ट्राच्या वायव्येला कुठलं राज्य आहे हे विचारू शकतात, किंवा किती केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅप थ्रूच लक्षात ठेवू शकतो. याच्यात तुम्ही कितीही पाठ केलं तर एखादं जरी आठवलं नाहीत मग अशा वेळेस प्रश्न चुकतो. मग अशा टॉपिकमध्ये ना मॅपचा जास्त यूज करायचा जास्तीत जास्त. नंतर 1960 आणि 2020 मधील महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग विचारले होते, म्हणजे सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा किती प्रशासकीय विभाग प्लस जिल्हे होते हे विचारले होते ना. रिसेंटमध्ये म्हणजे आत्ताच्या करंट कंडिशन मध्ये किती आहेत हे विचारलं होतं. मग याच्यासाठी आपण फक्त आताच वाचतो आपण की एवढे आहे सध्या, पण सुरुवातीला किती होते महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस. आता महाराष्ट्र निर्मिती हा जो घटक आहे हाही आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे भूगोलामध्ये, की तेव्हापासून आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची नंतर निर्मिती झाली, आधी कुठला जिल्हा आधी कुठल्या जिल्ह्यामध्ये होता, कुठल्या वर्षीपासून तो म्हणजे कुठल्या वर्षी तो त्या जिल्ह्यापासून सेपरेट झाला, ठीक आहे. नंतर कधी आता हे एक्सपेक्टेड तेव्हाचे सीएम वगैरे पण दिले, विचारू शकते मे बी, काही सांगता येत नाही. मग त्याच्यासाठी आपण तेही वाचून ठेवलं तर आपल्यासाठीच एक ते सेफ राहतं. इन केस जर तसा प्रश्न आला तर आपलं तिथे चुकायला नको. ठीक आहे. भारताच्या भूगोलावर प्रामुख्याने सीमा, हिमालय, हवामान याच्यावर 2-3 फिक्स प्रश्न आहे, आपल्याला माहितच आहे. प्रशासकीय विभागांची ऐतिहासिक आकडेवारी विचारली जाते, हेही आता हे नवीन आपण बघू की ऐतिहासिक आकडेवारी जी ती आजकाल विचारायला लागलेला आहे आयोग, मग त्याच्यावरही आपल्याला भर देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून थोडं की आपण जे 26 मध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं की या वर्षीचं सूक्ष्म जे हे आहे आपलं ऑब्झर्वेशन आहे, मायक्रो लेवल ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामध्ये आता जो चेंज झालेला आहे तर आता तो बघूया आपण की पिक्युलर वैशिष्ट्यावरून आपण कसं ओळखायचं. आता जिल्ह्यांचे नाव थेट न विचारता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की तलावांचे शहर, शस्त्र निर्मिती कारखाना, म्हणजे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आधी आता फक्त आपण जिल्हा माहित आहे एखादा, ठीक आहे, एखाद्या जिल्ह्याचे एखादं वैशिष्ट्य आहे, आता त्याच्यामध्ये याचे छत्रपती संभाजीनगर बद्दलच विचारलं होतं की सगळ्यात जास्त दरवाजांचे शहर, गेट असलेले शहर, सिटी विचारली होती, रिपीट झाला होता. ठीक आहे. पण आता जर आपल्याला माहिती आहे, पण मग ते संभाजीनगर बद्दल बाकीचे 3-4 स्टेटमेंट पण आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याची जिओग्राफिकल जे सध्याची त्याची हे आहे, त्याच्या भोवती कुठल्या डोंगर रांगा आहे, कुठले किल्ले आहे जवळपास, वैशिष्ट्य काय आहे तिथलं, ह्या 3-4 गोष्टी जर अजून एक्स्ट्राच्या माहित असेल ना, आयोगाने मे बी त्या पुढच्या एक्झाम मध्ये विचारला, तिथे तो आपला प्रश्न चुकणार नाही. कृषी भूगोलाची डीप लेवल आताच बघितलं आपण की ते डेप्थ मध्ये गेलेले आहे की बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं ते विचारलं. नंतर महात्मा फुले डाळिंब संशोधन केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये, मग त्याच्यावर 2-3 स्टेटमेंट होते. अजून जोड्या लावण्याचा हक्काचा, आता बघा जोड्या लावण्याचा जो आहे, जोड्या लावण्याचा जो प्रश्न आहे तो हक्काचा मार्क असतो आपला. ठीक आहे. याच्यामध्ये 24-25 प्रमाणे 26 मध्ये ही नद्या, उपनद्या, तलाव, जिल्हे यावर कंपल्सरी जोड्या आहे. मग एकतर चुकीचं माहित असायला पाहिजे, नाही तर बरोबर माहित असायला पाहिजे. एलिमिनेशन मेथडनी जायचं अशा वेळेस. कधी कधी आयोग काय देतं की एखादंच बरोबर ऑड देतं, त्याच्यातून आपल्याला आन्सर मिळतं. पण आजकाल आयोग काय करायला लागलाय, पहिले बरोबर आपल्याला 2 जे माहित असतात त्यांनाही माहिती की विद्यार्थ्यांना काय माहित असू शकतं, मग बरोबर जे उरलेले 2 आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. मग अशा वेळेस जास्तीत जास्त एलिमिनेशन मेथड ट्राय करायची, ते नेहमी सक्सेसफुल ठरते. तर त्याच्यासाठी आपण ही जी मेथड आहे ते मेथड यूज करून आपण आपला जो मार्क्स आहे तो आपण फिक्स करू शकतो. नंतर जनगणनेची क्लिष्टता आपण मगाशीच बघितलं की आधी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे आणि आता कशा प्रकारचे विचारले जाते आहे. डेप्थ जी आहे ती आता वाढवावी लागणार आहे. ठीक आहे. तर हे जे आहे यावर्षीच्या पेपरचं मायक्रो लेवलचं अनालिसिस होतं. आता बघा की आता आपल्याला याच्यासाठी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहे. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या, अजून ऍडिशनल आपण त्याच्यामध्ये की नकाशाचं मी तुम्हाला आताही 2-3दा मेन्शन केले की आपल्याला जास्तीत जास्त आपण मॅपचा जेवढा यूज करू ना तेवढा आपल्याला भूगोल हा विषय सोपा वाटतो.
नाहीतर काय होतं की गोष्टी लक्षात राहिली नाही की आपल्याला असं भीती वाटते, यार मला लक्षात नाही राहत आहे ही गोष्ट. तर आपण जेवढा जास्त मॅपचा यूज करू ना, आपल्याला ती गोष्ट इझिली आठवायला मदत होते, कारण आपली जी व्हिज्युअल मेमरी असते ती जास्त स्ट्रॉंग असते ऍज कम्पेअर टू आपण जे रीडिंग करतो. आणि नेहमी जो आहे तो ब्लँक मॅपचा यूज करा. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही स्वतः लिहून बघा की कुठले राज्य आहे, कुठले जिल्हे आहे, मृदा आहे तर कुठल्या एरियामध्ये कुठली प्रकारची मृदा आढळते, ठीक आहे, किंवा कुठल्या विभागामध्ये. खनिजांबद्दलही सेम आपण करू शकतो, वनांबद्दल करू शकतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जो आहे म्हणजे मॅपची हेल्प घेऊन आपण अभ्यास करू शकतो. नंतर आता आपली मिस्टेक बघा, आयोगाने सिलेबसमध्ये दिलाय की जगाचा भूगोल. मग आता आपण याच्या जगाच्या भूगोलवर खूप वेळ घालवणार का? तर नाही. जर आपण आपले पीवायक्यू अनालिसिस केलं त्याच्यात लक्षात येते की कधीतरी 1-2 वर्षातून एखादा प्रश्न आलेला आहे, मग त्याच्यावर आपल्याला जास्त वेळ घालून चालणार नाही. पण ज्या बेसिक गोष्टी आहे त्या माहीत असणं गरजेचं आहे. जर इनकेस प्रश्न आला तो पण आपल्याला मार्क्स आपल्या हातचा जायला नको. नाही तर मग याच्यावर जास्त वेळ घातला आणि महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतावर कमी, पण वेटेज तर त्याला जास्त आहे ना, मग तिथे आपलं नुकसान होऊ शकतो. ती आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे, म्हणून हे टाळायचं आपण. नंतर पीवायक्यू इनसाइट बॉक्स हे आपल्यासाठी स्मार्ट गुरु किल्ली आहे, कारण पीवायक्यू वरूनच आपल्याला इन्साइट्स मिळत असतात की येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकते, आयोगाचा नेमका ट्रेंड काय आहे. तर ठीक आहे, तर ते जास्तीत जास्त फॉलो करायचं. त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त एक हिंट मिळत असतात किंवा इन्साइट मिळत असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नद्या, उपनद्या, आपण जर जास्तीत जास्त पीवायक्यू सॉल्व्ह केले तर आपल्या हाताकडून सेम प्रश्न जातात. नदी प्रणालीच्या उपनद्यांवर प्रश्न आलेले आहे, मग मे बी ते रिपीट झालं किंवा थोडा फिरवून पण प्रश्न आला, स्टेटमेंट बेसवर जरी आला तरी आपल्याला तिथे ते उत्तर मिळतं. पीवायक्यू आपले स्ट्रॉंगच पाहिजे. जोड्या लावताना 4ही उपनद्या माहीत असण्याची गरज नसते, एलिमिनेशन मेथडने आपण जाऊ शकतो. याच्या आधी पण मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे. पीवायक्यू वर जास्तीत जास्त भर द्यायचा, प्लस आता डेप्थ लेवल आपली जी लेवल आहे अभ्यासाची त्याची डेप्थ वाढवणं आपल्याला जास्त गरजेची आहे. आता बघा की आताच मी तुम्हाला जेव्हा लेक्चर आपण स्टार्ट केलं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की 8-9 मार्क्स आपण इझिली घेऊ शकतो, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर जे आपलं ते घेतलं होतं. त्याच्यामध्ये आताही मी थोड्या वेळापूर्वी सांगितले की संकल्पना प्लस नकाशे यांचा मेळ घालूनच आपण हे जे आहे नकाशा, म्हणजे जो टॉपिक आपण वाचतो नकाशावर, जो आपण टॉपिक रीड करतो, नंतर आपल्याला ब्लँक मॅपवर आपण ते ड्रॉ करून आपण बघू शकतो, त्याचा मेळ घालू शकतो. मी आता सांगितलं व्हिज्युअल मेमरी आपली स्ट्रॉंग जास्त असते ऍज कम्पेअर टू आपण रीडिंग करतो. महाराष्ट्राला फर्स्ट प्राधान्यक्रम द्या, सुरुवातीलाही सांगितलं. सगळ्यात जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे, भारताच्या आहे पण जास्तीत जास्त आहे ते महाराष्ट्राच्या याच्यावर आहे. सुरुवातीला महाराष्ट्राचं भूगोल जास्त स्ट्रॉंग करायचं, एकदम डेप्थ व्यवस्थित मायक्रो लेवलला. नंतर भारत, जे की आपण आपल्या बॅच मध्ये पूर्ण तुमच्याकडून म्हणजे आमच्याकडून ह्या ज्या गोष्टी आहे, पूर्ण जो सिलेबस आहे हा प्रॉपर वेनी मायक्रो लेवलला जाऊनच आपण कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र, भारत आणि नंतर आपण जग. ठीक आहे, म्हणजे हे लास्ट मध्ये ते एकदम कमी टाइम जे महत्वाचं आहे हे आपण बॅच मध्ये तुम्हाला सांगूया की कुठले कुठले टॉपिक जगाच्या भूगोलचे आहे जे एकदम महत्वाचे, जे कमी वेळात आपल्याला जर उद्या प्रश्न आला तर आपल्याला मार्क्स देऊ शकतात. ठीक आहे, ह्या प्रमाणेच आपण अभ्यास करायचा आहे. मायक्रो डेटा पाठांतर जसे जनगणना आहे हे पाठच करावे लागते. याच्यामध्ये काही आपण कुठले लॉजिक लावू शकत नाही. आंब्याचे वाण आहे, घाट रस्ते आहे, नद्या उपनद्या आहे, ठीक आहे, काही धरण जलाशय कुठल्या नदीच्या काठावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर उपनद्या संगम, ह्या पण गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतात. नंतर पीवायक्यू प्लस एलिमिनेशन. तर पीवायक्यूनी काय होतं, पीवायक्यूचा जर आपण सराव केला जास्तीत जास्त तर एलिमिनेशन मेथड आपली स्ट्रॉंग होत जाते. आपल्याला वारंवार तोच डेटा डोळ्याखालून चाललाय, जर पुढच्या वेळेस आपल्याला पेपरला जर प्रश्न आला नाही एखाद्या याच्यामध्ये, जर आपल्याला ते माहितीये की नाही हे तर चुकीचं आहे, एखादी उपनदी आहे समजा, नाही ही तर नाहीये ह्या नदीची उपनदी, पण पेपरमध्ये थोडं फिरवून जर विचारलं असेल ना तेव्हा ते माहितही, समजा 2 स्टेटमेंट माहित नाही पण चुकीचं काय हे जर माहित झालं तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळू शकतो. म्हणजे पीवायक्यूने आपली एलिमिनेशन मेथड जे ती स्ट्रॉंग होते, म्हणून जास्तीत जास्त जो आहे पीवायक्यूचा सराव करा. स्पेशली मागच्या 3 वर्षाचे प्रश्न जास्त सोडवा. ठीक आहे, म्हणजे 5 वर्षाचे सोडवले तरी चालेल, पण जास्त लेटेस्ट ट्रेंड जर आपल्याला बघायचं असेल तर 3 वर्षाचे. नंतर जोड्यांचे प्रश्न तर आपण एलिमिनेशन मेथड अप्लाय करून बघायची जास्तीत जास्त. ठीक आहे, तर हे होतं आपलं आजचं पूर्ण डिटेल अनालिसिस जिओग्राफीचं. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एलिमिनेशन मेथड जर वापरली तर आपल्याला हे स्कोरिंग आहे. आणि हा जो सब्जेक्ट आहे आपला भूगोल हा म्हणजे एकदम गॅरंटीचा सब्जेक्ट आहे की याच्यात आपल्याला आपण हमखास 10 पैकी 8 ते 9 मार्क्स आरामात घेऊ शकतो. म्हणून व्यवस्थित तयारी करा. आपली बॅच सुरू होतीये. ज्यांना काही अडचण असेल, बॅचबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तर ते या नंबरवर कॉन्टॅक्ट पण करू शकतात. आपण आपल्या बॅचमध्ये हे डिटेलमध्ये सगळं, म्हणजे जो लेटेस्ट ट्रेंड चालू आहे त्याच्यानुसार आपल्याला जो सिलेबस आहे तो आपण प्रॉपर कव्हर करून घेणार आहोत. आपल्या टेस्ट सिरीज पण असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असेल, काही इन्क्वायरी करायची असेल, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आमच्याकडून हाच प्रयत्न राहील की आयोग सध्या ज्या
ट्रेंडला फॉलो करतोय, आपणही त्याच ट्रेंडला फॉलो करणार आहे. आमच्याकडून हीच जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की विद्यार्थ्यांची ना जास्तीत जास्त यश प्राप्त व्हावं परीक्षेमध्ये. त्याच दृष्टीने आपल्या सगळ्या ज्या बॅच आहे त्या डिझाईन केल्या गेलेल्या आहे की लेटेस्ट ट्रेंड आयोग कसा फॉलो करतो आहे, कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे, त्याच अनुषंगाने आपल्या सगळ्या ज्या आहे त्या बॅच आहे. कोणाला काही अडचण असल्यास, काही इन्क्वायरी करायची असल्यास तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर हे झालं आपलं प्रीचं. असंच आपण मेन्ससाठी पण आता ग्रुप बी ची जी मेन्स आहे डिसेंबरमध्ये होणार आहे त्याचं पण एक डिटेल अनालिसिस घेऊन येऊया. आणि प्रिलिम्स, आता हे काही जे काही मुद्दे आपण ह्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे ते व्यवस्थित फॉलो करा. हे जर व्यवस्थित फॉलो केलं, कारण आपण नेहमी काय करतो फक्त पीवायक्यू वाचून, म्हणजे पीवायक्यू इम्पॉर्टंट आहेच पण त्याच्याच बरोबर ट्रेंड काय आहे, ठीक आहे, किंवा काही लोक फक्त रीडिंग करतात, क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही किंवा ट्रेंड काय आहे ते माहित नसतं. मग रॅन्डम काहीतरी आपण अभ्यास करतोय आणि आपल्याला असं वाटतं की यार मी तर अभ्यास करतोय पण माझा स्कोर येत नाहीये. तर हे जे आहेत ना हे गोष्टी महत्त्वाच्या असतात. इथे कुठेतरी आपण चुकत असतो. म्हणून हे जे मायक्रो अनालिसिस आहे हे तुमच्या मित्रांपर्यंतही जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना कुणाला माहित नसेल त्यांनाही पाठवा. म्हणजे वेळही वाचतो आणि आपले यशाचं जे आहे मार्ग अजून जास्त मोकळा होतो आणि जास्त आपले जो विश्वास आहे तोही वाढतो. कारण याच्यातून आपला टाइम सेव्ह होतो आणि कमी टाइम मध्ये आपल्याला जास्त मार्क्स मिळू शकतात अनालिसिसने. कारण अभ्यास तर सगळे करत असतात पण आपण प्रत्येक यश मिळणारा विद्यार्थी काय वेगळं करतो हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण हे अनालिसिस तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. धन्यवाद.